राम राम विद्यार्थी मित्रांनो, काळावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो। मग बघा तुमच्या पुढे काय प्रश्न दिला होता। एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे, पूर्ण वर्तमान काळाचा अपूर्ण भविष्य काळ करा। म्हणजे आपल्याला पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य दिलेलं आहे आणि त्याचा अपूर्ण भविष्य काळ करायचा सांगितला। आता या ठिकाणी दिलेलं वाक्य, मंदाने फुले तोडली आहे। आहे म्हणजे वर्तमान काळ आहे आणि आहेच्या मागे धातू साधित आला ल आहे म्हणजे हा पूर्ण वर्तमान काळ आहे। आता आपल्याला सांगितलं त्यांनी अपूर्ण भविष्य काळ करा। अपूर्ण भविष्य काळ असो की अपूर्ण वर्तमान काळ असो की अपूर्ण भूतकाळ असो, अपूर्ण शब्द आला की धातू साधिताला त लागलेलं पाहिजे। मग बघा आता, मंदा फुले तोडेल, इथे धातू एकच क्रियापद आहे। मंदा फुले तोडत असेल, आता असेल क्रियापद आहे आणि धातू साधिताला त लागलं। मग त असेल म्हणजे अपूर्ण भविष्य काळ असेल, असणारच आहे म्हणजे धातू साधिताला त आणि पुढे जर असेल, तोडत असेल, हसत असेल, रडत असेल, खेळत असेल, पळत असेल तर तो असतो अपूर्ण भविष्य काळ।